मग लय दिवस आमच्या वडिलाला लेकरू बाळ नव्हतं. पुन्हा ते जुन्या काळात काय नवस बोल काय कर करून शेखफरादाला आमचे तिकडे नवस बोलला कोणी सांगितल्यावर आमच्या आईनं तिथनं पुन्हा माझा जन्म झाला. कोणाला नवस बोललो होतं? ते आपलं धाराशिवला तिकडं शेख फरीद म्हणून आहे कुठल्या तिथं देवाला कुठल्या देवाला बोलत नवस शेख फरीद म्हणजे? आपलं हे मुस्लिम समाजाचं तिकडं उस्मानाबादच्या पुढे शेख फरीद साहेब म्हणून आहे. बर त्याला जाऊन त्यांनी काय आपल्या काय जुन्या बाया काय ते जाऊन आपलं तिथं ते फुल लावित होते त्या टायमाला. मग ते नवस बोलल्यावर ते फुल नवस सक्सेस व्हायचा झाला ते फुल ओटीत पडायचं. बर मग ते फुल ओटीत पडलं तिथनं माझा जन्म झाला. मग जन्म झाल्यानंतर पुन्हा लहानाचा मोठा झालो, मोठाचा 5-6 वर्षाचा झालो. पुन्हा म्हणले आता हे काय एकुलते एक चांगलं नवसाचं जन्मलंय म्हणले, मग ह्याला शाळेत घालू. त्या टायमाला मग शाळेत घातलं मला. कोण होते तुमच्या सोबत? मग सांगतो की एक अंबादास भगवान महापुरी म्हणून होता आणि हे अभिमान फकीरा शिरसट म्हणून होता. मग त्या टायमाला आम्हाला जेवण ही भरपूर मिळत नव्हतं, जरा हालाकीची परिस्थिती होती. मग आम्ही काय करायचं एखाद्या बारला तिघांनी काय विचार करायचा, दप्तर थोडकंच घ्यायचं, कमरत खवायचं. आणि त्या टायमाला भुईमुग पिकायची, पट्ट होतं तुरीचं, त्यात भुईमुग पेरायची. पुन्हा उसल लाल चांगली मऊ उस होती त्या टायमाला खायला. मग चला म्हणा जातात डालला हाणाला. मग आम्ही काय करायचं, शेंगा उपडून तुरीच्या पट्ट्यात बसून खायच्या पोट भरून. कोण कोण? माझे मित्र ते अंबादास महापुरी, हे अभिमान शिरसट, हे असं खात एक ठिकाणी काय केलं, तिथं गावाच्या कडेला शिवा मंगरुळकर म्हणून आहे, तिथं त्याच्या वाप्यात लाल भडक ऊस होता. मग म्हणलं आता ऊस खायचा म्हणलं एक दिवशी. मग ऊस खायला गेला आणि त्याचं गडी होता एक ते मारुती माळी म्हणून, ती चुलवर तिकडे कोठ्याकडे बसला. आम्ही शिरला लेंडीकडून, तिथं तिघाने एक ऊस मोडला, खाल्ला, पोट भरलं. हे म्हणले का आता पोट भरले, अरे कोलं कसं बोलतं रे, कोल्यासारखे हुक्की देऊ म्हणले. तुम्ही हुक्की दिली? कोणी दिली? मी. कशी दिली? असं केलं बघा. तू मारुती माळी त्याचा राखण दारा आला का नाही, हे कोण रे भडलो म्हणला. मग तिघाच 3 ढिगार पडलेलं होतं ऊसाचं. मग तू आलं वरड ठेवून आमच्याहून, आम्ही वरच्या वाटेने पक. मग जाऊन इटरकमाई देऊळ आहे तिकडं, तिथं जाऊन 3 जण बसला. मग ती शेताचा मालक तिकडून यायला होता. मग ती जवळ आल्यावर मी काय म्हणलं, अरे आम्ही येऊ शेवदाजी आले होते लागा म्हणलं. मग रे आता इथनं निपळा. तिथनं येऊन आम्ही ते आमच्या तक्क्या म्हणत होता पहिलं, या तक्क्यात बसला. मग त्यानं गेला त्या शेताच्या मालकानं, तिथं बघितला ऊस एक मोडलेला होता, अर्धा टाकलेलं होतं. मग त्यानं बघितला, आईला किती ढिगार आहेत, 3. आईली हीच कोडी चोर होती म्हणली. मग त्यानं हुडकून इथं आलं. आम्हाला म्हणले शाखा आंबा अभिमान या. आम्ही ओळखलं. आम्ही म्हणलो काय दाजी, चला जरा काम आहे शेताकडे म्हणलं. नको आम्हाला जायचं आहे म्हणलं शेत. अरे चला म्हणलं मर्दव, मग आता काय तरी असू म्हणलं. चला याला हे ऊस कोणी खाल्ले तरी दाजे खरं बोलला. मग आम्हीच खाल्ल्यात बाबा. मग आता का त्या वाटकाराला काय सांगू म्हणलं आम्ही, काहीतरी सांगा बाबा म्हणलं, आता भूक लागली होती खाल्लं म्हणलं. मग ते दुसरा त्याचा वाटकर लय खेळस होता, शाहू देशमुख म्हणून. त्या बामणाचं राज्य त्या टायमाला लय चालायचं तसं रायनं. त्यांना म्हणला हो माझं भरपाई द्या ना, तर इथं बसून राहा. आता बसून राहिला. मग 1-2 आली, म्हणली का बसलो रे ह्यांना, 3 माकडं असल्यावर दिसते ती म्हणली. कानावर एक, गालावर एक, डोळ्यावर एक हात घातल्यावर. मग अरे असं केलं. अरे काय शाव येड्या, खायचा जेवण असं आहे, खाल्ला असेल, जाऊ दे सोड म्हणली. मग नाही म्हणलं 1-2 त्यानं. पण 3ऱ्या बारला म्हणला आम्ही म्हणलं हो का शाहू मलक, याच्या पुढे आम्ही येत नव्हतो बाबा, आम्ही शाळा शिकणारी माणसं, आता जरा भूक लागली होती मग खाल्ली मालक, जाऊ द्या एवढी बरं म्हणल्यावर. पुन्हा म्हणलं आता पुन्हा जर आला हे काय खरं ना म्हणलं. कोण आलती ती माणसं, कोण आलती ती? ते मालक शेताचा आणि दुसरे असे शेजारचे लोक काय म्हणले, अरे जाऊ दे खायचा जेनस आहे, खाल्ला असेल आता काय. माणसं कोण होती?
आता त्या टायमाला काय होते जवळचे आपलं गुंडीबा बाकरी म्हणून एक होता म्हातार आणि पुन्हा ते हे नागोराव बाकरी म्हणून त्यांचे शेताचे शेजारीच होते ते. बर बर बर. खाल्ला असेल जाऊ दे सोड म्हणली. मग तिथनं पुन्हा आम्हाला अदल घडली आणि मग ते आमचे आई वडील म्हणले आईला शेर एक बार गेल्यावर ही पोरच नाही ती शाळेत. त्या गुरुजींनी ओरड तुम्ही शाळेत येतं म्हणजे ही पोरच नाही ती शाळेत. मग आमच्या वडिलांनी काय केलं शाळेत जाताना काय करता बरं दिसत नसता म्हणून शाळेत हे ना बाबा शाळेत असता. मग एक बार सांगितलं. मग तिथनं पुन्हा आम्ही काय म्हणले ह्याला लग आता घरच्यापर्यंत ओरड गेली आहे आता काय शाळा बुडवायची नाही बाबा म्हणलं. मग तेव्हा आम्ही काय करायचं ते ताराचं गाडी करायचं गाडी मोटर सारखं आणि मग असं रानात ते ऊस खायला भुईमुग खायला गेलं इंधन असायची इंधन पहिली हांडीवेलाचे आणि त्याचा पैप असायचा ते पैप उपसायचा आणि ते आमच्या त्या गाडीच्या ट्रिरिंगला घुसवायचा. बर ते शोध येते म्हण मग ते आपलं करायचं तसं खोडी. दुसरं काय करीत नव्हतं. मग ते तेवढं करायचं. तार कसली असायची गाड करायला तार कसली असायची ती हे इलेक्ट्रिक खांबाच्या त्या ह्याला आर्थिंगची तार नसते का त्या ताराचं गाड करायचं. ते आंब्याला येत होतं आमच्या दोस्ताला ते गाड तसं 2 चाकं करायचं दोन्हीकडं आणि त्याला ते असं मोदन करायचे आणि चला निघायचं बघा असं करीत. मग आईला सुटलेलं मनी हे आहे तर 2-3 करंड्या म्हणून मी काय केलं आणि ते आंबा बी होता माझ्या संग. मग म्हणला देईल म्हणून चल रे म्हणलं रामराम आलं आम्यात म्हणला पोरं अरे आईला म्हणले एवढी पोरं रामराम घातलेली. मग देईल म्हणून वाटलं आम्हाला दिलं नाही तर मग काय म्हणलं आंबा आता ह्यांचं घडी कवात जात्यात ही नजर राखायची. मग तिथं बसला झाडी होती पाटलाची दाजी पाटलाची झाडीत बसला त्यांचं गडी जाऊ दिलं अंग्या काढल्या. हे एक लाईन धरली त्यानं कारण मी 7-8 घड तोडली द्राक्षाची आणि हिथची आमच्या तक्यासमोर हिकडून उघडच डोसक्यावर गठोडी घेऊन आणली. मग ही काय म्हणली अरे काय आणलं रे अरे ही मटण आणलंय. आम्ही म्हणला खरं सांगतोय मी तुम्हाला आम्ही त्या टायमाला वयलाट्या म्हणत होता. मग ती वयलाट्या आणली त्या म्हणलं बर बर आणि अंगीत कसं काय आणलं रे काय म्हणायचं काय म्हणायचं वयलाट्या. मग ते बरं जावा यार उशीर होते शेजू घालायला म्हणलं. घरी गेलं टाकलंच किंवा काढले 7-8 घडं तोडली होती द्राक्षाची. म्हणले आता का रे आम्हाला नुसतं 4 मणी दिलं नाही तर म्हणलं खायला गेल्यावर तिथं. मग आणलं आम्ही असली खोड केलेली ती द्राक्षाचं घड 7-8 तोडून आणली एकानं तसं केलं. त्यांना कळलं होतं काय परत कळतच घ्यायचं तोडलं थोडं तिथे तोडल्या तर लाईन तोडून गेल्या दुरीला. पण ते काय आम्ही काय त्यांची पाच चालू आहे का काय बघितलं आम्हाला दिसेल का नाही दोरी फिरलं कटा तोडलं आणि जरा तेवढं आपलं 2 दिवस घरची लोक खातेले असलं आणलं. औषध कुठून आणलं तुम्हाला काय करतं खावा गप खाया प्यायला काय सजव घरी त्या काळात बघा जरा 12 काला जित्ता पिकत होता तीळ पिकत होतं मटकी पिकत होती हुलगं पिकत होतं सजगुरं त्या टायमाला 1 नंबर पिकत होतं बरं का. आणि ज्वारी बी पिकत होती आणि साळी 1 नंबर त्या टायमाला. लोकांची शेती साधी बी असली आणि पाऊस काळ जास्त असल्यामुळे त्या काळात आणि बांधाला भरपूर साचायचं त्यात साळी पेरायची होती. साळी 1 नंबर त्या टायमाला भात चांगला लागायचा. मका पिकायचे आणि आमची गोरगरिबी आमच्या मातंग समाजाला काय टायमाला पावसाळा असा लागला की भाजीवर दिवस काढावं लागत होतं. मग कोणाचे सजगुरं खुडलं असलं त्याचं बायाने जायचं लांग आणायची कोणाची मका मोडली ती कंदाड हुडकायची. म्हणजे असं दिवस पहिलं आमच्या मातंग समाजानं काढलं. भाजी कसली असे खायला ती ह्याची हे आपलं कुंजराची हे आपलं तेल मीठ लावून खायची आणि ती कासवदाची म्हणून ती एक होती तसली ते एक असं उच्च झाड्याचं लंबुगळं पान. दुसरं काय हवा लग्नाच्या टायमाला देवदेव करायचं झालं की खंडोबाची देव असले बकरं कापायचं अंबाबाईचं जागरण गोंधळ बकरं कापायचं ती जेवण म्हणजे चांगली जरी परिस्थिती कोणाची असेल ती करायची. आणि आमच्या लग्नाच्या टायमाला कसं
ते मामा असला का नाही त्याला भिंड घालायला लावित होती बर मातीचं आणि त्याचा बाहुला करायचा आणि 4 दिंड लावायची त्या बाहुल्याला खाली आणि वर काडबं टाकायचं पेंड्या त्याला आंब्याचं फाटं बांधायचं नारळाचं ते हे आणायचे फाटं असं बांधायचं कमान केल्याने आणि त्या टायमाला ढोल ढोल ताश्या बर आणि ते पॉ असा तुळशीना वाजवायचा ही तुळशीना बोराड्या रेवण बोराड्या बर आणि फकीराचे चट पई 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 पिठी वाजवीत होतं बघा ती हा असं होतं पहिलं ते भावाला काय बँड प्रकार बाजा होता ते? बिजब्या नव्हता आमच्या गोरगरबाच्या भावाला काय प्रकार होता ते बाहुला म्हणजे ती मामाच्या हातनं ती भेंड्याचं मागं ती नवरा नवरीला त्याचा मान होता करायचा आणि पहिल्या काळातली ती ह्याची कॅम्ब्रिकची छत्रणीची पाट्यापाट्याची हात आली त्याच्यावर कसा भावाला कसा बनवायची काय करायची बांधकामासारखं आपलं असं करायचं एवढं हा हां कोण बनवायचं ते मामा होय मामा माती कसली असायची ती हां माती कसली असायची माती ही आपली पांढरी हा हां पांढरीची माती मग ती लग्नाच्या वेळेस करत होती काय लागणाची होय ती मामाचा मान असायचा बर हां मग ती कशामुळे करायची काय कशासाठी करायची नवरा नवरीला बसायला तवा असल्या कुठल्या खुर्च्या हा ती एक कॅम्ब्रेक छत्तरची आणायची पट्ट्यापट्टीचे नवरंग हा आणि त्याच्यावर टाकायचं हा आणि नवरा नवरीला बसवायचं त्याच्यावर बर हं. मग ती पाठीमागं ती भावाला बनवायची काय ती हा टेकून बसायला होय हां बर 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 आणि मग तिथनं पुन्हा मग जेवायला त्या टायमाला लापशी हा आणि वांग आणि चपाती हे आमचं गोरगरिबाचं जेवण मग अशी ती सांगलं जरा मला सांगायची वालाट्या काय म्हणला तुम्ही जरा सांगायची का तसलं काय काय होय. असायचं हा? मग त्या टायमाला कसं असायचं जास्त जे आणपाण्याचं हे प्रकार नसला हं. ते त्या टायमाला ते जनावराचं मांस खात होते आमचे लोक बरं का बरं, खरं हां. सांगतो तुम्हाला मग ते आमची भाषा काय होती बाबा काय लोक आमचे 4 चोऱ्या करणारे अट्टल राहायचे बर अरे काय आता ह्या महिन्यात 15 दिवसात लय आपदा उठली आहे काय आंबोजवाय करतो का नाही लागा मग त्यानं काय करायचं जायचं एक कोणाचं जर आता तुमच्यात गेलं हे मालकीन जरा ताक द्या की प्याला हा मग त्यांना औषधं माहीत होती मग त्यांनी नाही दिलं उद्याच्याला प्या ताक बर मग त्याला डच्चूच द्यायचं ते खलास मारून टाकायचं जनावर हा मग ते सगळ्यांनी काय करायचं त्यांना तर माहिती काय रोगाने मेलेलं नाही हा सगळ्यांनी ते मटण वाटून घ्यायचं हा आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं कारण होय. का त्या टायमाला ही आमच्या गोरगरिबाला जास्त अन्नपाणी मिळत नव्हतं शेतकऱ्याकडे राहायचं मग त्यांना काहीतरी खातावर जवारी आण पावसाळ्यात ह्याच्यावर जवारी आण असं करून पावसाळ्याचे 4 महिने असं काढायचं असा परिस्थितीचा काळ होता आमचा ती मला हे सांगा आता ते वालाट्या म्हणजे काय त्याला काय वालाट्या कशाला म्हणतो ते मटणाला वयलाटे म्हणत होते आमची मातंगाची भाषा वेगळी होती बर आणि ती शेतकरी असला मराठ्याचा हा त्याला दांड्या म्हणायची बर आणि मुसलमान असला त्याला जुमान्या म्हणायचं बर आणि भाकर खाल्ली हा का म्हणून विचार झालं हा करपटी दुतवली का बर आणि पान हे खा झालं अरे सदा मामा आणखी शेवाळा दुतवायला हा पान आताच आहे हां हे असं होतं बघा होय हां भाषा आमची बरं. आमची सेपरेट भाषा होती हा अशी कारण का आमची लोक चोर करत होती हा. परिस्थिती गरीब होती हा हा हां हा. आमची भाषा ती वेगळी होती त्या टायमाला बर मग आता ती दिवस राहिले ते का आता पहिलं जे तुम्ही जे आता का सांगितलं- नाही आता कसं झालं हा परिस्थिती बदलत गेली हा म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढत गेला आणि त्या टायमाला शिक्षण कमी होतं हा आणि परिस्थिती नसल्यामुळे शिकत नव्हती हा जास्त अंधश्रद्धेवर जायचे लोक बर आता काय नाही बघा प्रत्येकाच्या घरात निदान कमीत कमी 10वी पर्यंत शिकलेली तर आहे ती हा मग त्यामुळं काय परिस्थिती बदलत गेली आणि ही आपल्या आंबेडकर बाबानं अण्णाभाऊ साठेच्या ह्याच्यावर काही सवलती निघाल्या त्यात काही नोकरीबाज झाली काही परिस्थिती सुधारली त्यामुळं आमचा समाज सुधारत आला आणि काही अशा सुशिक्षित पोरांनी आमच्यात कायरं करत होती पहिलं आखाड महिन्यात मर्याची जत्रा करायची आणि गावातली लोक आम्हाला भरपूर द्यायची बघा बर हा मग दोन घालगटं राहायचे हा काय मग राहायचं
हालग रेड बर बर हा बारक. हा मग ती आमची जत्रा राहायची ते ह्याची काय यायची. बर मग पोतराचं आमचे ते दैवत ते ह्याचं माराय लक्ष्मीचं ते हे भक्त. हा मग ते पाऊस असा पडना झालं केलं की गावातले लोक मारा आडला का काय रे करा गेला का हो. हा मग ती भरपूर द्यायची आम्हाला बर ज्वारी मिरच्या हा काय हे रेड. हा मग ते एक मंगळवार बघून आम्ही काय करायचं ती जत्रा करायची. हा मग जत्रा म्हणजे ते पोतराचं लोकांचं तर तुम्हाला माहिती आहे नटायचं तोंडाला शेंदूर लावायचं पुन्हा हलग्या. मग इथनं जायचं सकाळपारी हलगट मिरवायचे तिथं टाळम करायचं आणि अनाजी शिजवायला लावले बर की पुन्हा 3 वाजता ती 12 बलुतेदाराच्या तिथं मान द्यायचा. बर त्याला प्रत्येकाच्या घरी डेरा देत होती. बर त्यात काय राहायचं ताक हा आंबील हा आणि ती वर हे चुळीचा खण बर आणि मग ती त्यांना मान दिलेला होता. पाटलाकडे एक, सुत्राच्या घरी एक, कुंभाराच्या घरी एक, दोहाराच्या घरी एक, हा. हे असं 12 बलुतेदाराच्या घरी मान बर ते. हा मग आम्ही 3 वाजता इकडे शिजा लागले तर ते चन्नाम चुन्नाम हा. की आम्ही तिकडे डेरं काढायला निघायचं. बर मग तिकडे निघालं की मग तिकडे वाजवत गेले पहिल्या घरी गेलं हा की त्यांनी काय करायचे ते डेरा हा काय जॅम्पर पीस काय दक्षिणा ठेवायची काय चहा भाकरी द्यायची. हा मग चला निघाले पुन्हा दुसऱ्या घरी असं 12 बलुतेदाराचं 12 डेरं असं घेऊन ही आमची पोरं तरुण अशी होते का हा त्याच्या डोसक्यावर द्यायचं हा आणि गावातनं मिरवत काय जरा ह्या जत्रा नाचायची पोतरा जरा खेळ करायचे त्यामुळे गावाला भारी वाटायचं. मग दरवर्षी आलं अरे करा की काय रे मागं लागत होते गावकरी. मग ते आणि हे काय करायचे माहिती आहे का जी पोरं ते डेरा डेस्कवर घेतलं की हो का ह्या वळात घुस त्या वळात घुस मग ते पोतराचं हात सोडून दिलं की त्यांच्या जंतर मंतरनं माघारी फिरवायचे. आणि ती ह्यांच्यासारखे लोक काय करायचे उगा लिंबाचा फाटा घ्यायचा असं केलं की मग ही पोरगं काय करायचं तिकडं घुसायचं. मग त्याला ती पोतराजानं अडवून आणलं हे आईची शक्ती मोठी असं ती प्रदर्शन दिसत होतं. बर हां त्या आईनं आणलं असं वाटत होतं. शिक्षण काय आता तुम्ही म्हणला ना मग हे सांगितलं तुम्ही आता बदल झाला तुमच्यामध्ये म्हणजे हा, माझा. हा झालं शिक्षणाचं महत्व कसं काय शिकल्यामुळं. तुम्हाला काय कळलं म्हणजे हां माझं शिक्षण बघा मी ती तवा जे पुन्हा वडिलांना मारलं मला ही जी बायली ही शाळेतच दिसत नाही ती गावडी कुठे जाते ती. नाही 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 मला हे सांगा मग असे म्हणजे आता त्या सगळ्या गोष्टी त्या मोडीत निघाल्या ना पूर्वीच्या गोष्टी हां मोडीच निघाली. मग ते तुम्ही सांगितलं ना ते कशामुळे मिळालं ते शिक्षणामुळे झालं ना सगळं ते. हां मला हे शिक्षणामुळे सांगा आता शिक्षणाची गोडी कशामुळे लागली तुम पुन्हा काय झालं माहीत आहे का आता म्हणली ही आपण जी करता ही वाईट आहे. आता आई वडील कष्ट करून आपल्याला पैसे खर्च करते हे जरा जरा थोडं कळा लागल्यावर आपण बी जरा शिकावं म्हणून का मन घातलं शाळेत मन घातल्यावर पुन्हा काय व्हायलं जरा जरा चांगलं अभ्यासाचा नाद लागा लागला. मग असं करत 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 SSC शिकलो. कोणामुळे शिक्षणाचं महत्व तुम्हाला समजलं हा शिक्षणाचं महत्व कोणामुळे समजलं तुम्हाला तुम्हाला सांगू का हम्म. असे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतं हा त्यामध्ये आंबेडकर बाबाचं भाषणला करायचे. हा पुन्हा महात्मा फुलेनं काय कार्य केलं हम्म. अण्णाभाऊ साठेनं काय कार्य केलं समाज सुधारासाठी ती असली भाषणं ऐकून आमच्या मनावर थोडं परिणाम झाला बरं. आणि तरुण पिढीला पुन्हा शिकायचं नाद लागला. त्याच्यामुळं शिकत शिकत काही लोकांना त्या टायमाला सवलती होत्या हम्म. आणि ते मार्काच्या क्वालिटीमध्ये त्यांना काही बिगर पैशाची बी काही त्या टायमाला जरा नोकर वर्ग कमी होता पटकन घ्यायचे कामाला. हं मला हे सांगा मी महात्मा फुलेंनी काय सांगितलं म्हणजे तुम्ही आता महात्मा फुलेंचं नाव घेतलं ना महात्मा फुलेनं काय केलं हे जे आमचा मातंग समाज होता हा त्याला अस्पृश्य मानत होते. कशामुळं ही वायलाट्या दुतवल्यामुळं कळलं का. मग मटण खाल्ल्यामुळं हा. मग ते आम्हाला हिरेला शेंबू देत नव्हती पाणी वरनं वाढायची. मग हे आपलं महात्मा फुलेनं काय केलं त्याच्या घरचाच आडस मोकळा केला लोकांसाठी. बरोबर बरोबर हां मग ती असं आमच्या मनावर रुजलं. बर मग आपण बी शिकावं म्हणून हा ती शिक्षणाची गोडी अशी ह्या नेत्या मंडळाची भाषणं ऐकून हा आंबेडकर बाबाचं महात्मा फुलेचं हे आमच्या अण्णाभाऊ साठेचं ह्याच्यामुळं आम्ही
शिकून पुन्हा काही मोठी झाली, काही नोकरीला गेली आणि मला नाद लागला पुढाऱ्याचा. मला हे सांग, अण्णाभाऊनी काय केलं? म्हणजे तुम्हाला अण्णाभाऊ तुम्ही म्हणता ना, आता अण्णाभाऊनी काय सांगितलं बरं, सांगा बरं जरा मला. अण्णाभाऊनं ही अंधश्रद्धा बरं का, काही आमची पहिली जी जुनं ही बोकड काप, हा काय शाळेत मुलं घालायची नाही ती, पहिली नोकरी ठेवायची गुरावर, ह्यानं सांगितलं तसं. मग ते पोटावर गरिबी असल्यामुळं त्याच्यामुळे ती शिकत नव्हती लोक. मग शिका, एक व्हा, संघटित राहा असं. आणि शाहिरीमधनं आमच्या अण्णाभाऊसाठीनं सांगितलं, माझी मैना राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एकायली, माझी मैना जीव की प्राण. जे आमचे असं गरिबी असल्यामुळं काही कुणबी लोकांकडे ठराविक लोक मागं राहत होते पोटावर. मग त्यांना ते काय असायचं, त्यांना जेवायला एक ताट वेगळंच, पाणी प्यायला एक मोगा वेगळाच, हे असं काही दिवस काढत होते आमचे लोक. मग ही बाबासाहेबांना बघून ही मोडीत आणण्यासाठी प्रयत्न केले. बर, हां, काय केलं बाबासाहेबांनी? सगळं मुडीत निघालं, ते काय केलं? त्याने म्हणजे बाबा ही मानव धर्म ही सगळा एकच आहे. हां, त्याकरता कुणाला अस्पृश्य असं मानू नका. हां, आणि जर तुमचं रक्त काढलं तर लालच निघतं, आमचं बी रक्त लालच निघतं, काय फरक आहे आमच्यात? हां, हे असं सांगितलेलं. अजून काहीतरी केलं ना बाबासाहेबांनी, त्यामुळे सगळं मुडीत निघालं. काय केलं त्याने? ते हे तळ्याचं सत्याग्रह, पुन्हा ह्या शिक्षणासाठी सगळं काय सवलती, संविधान लिहिलं ना बाबासाहेबांनी, संविधान लिहिलं. बरोबर आहे का? देशाचा कायद्याचं ते म्हणजे कोणत्या समाजाला कसं हे असे त्यांनी आकडेवारीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. मग ते बघा, आता आमची गरिबी असल्यामुळं आमचे गोरगरिबी लोक काय करायचं, आता तुम्ही एक 10-5 एकराचं मालक आहो, मग तुमच्या तिकडं जायचं, तिथं महिनाभर त्याच्याच शेताचे राखण करायचं, त्याचंच जेवण असायचं. ते म्हणणार, ए मच्छ्या एवढं गुर्रा कोणान, मग त्याचं जेवण त्याला भरपूर. मग सुगी झाली की त्यानं काय करायचं, एक पोतखांड जवारी त्याला द्यायची. या अशावर उदरनिर्वाह आमच्या लोकांचा होत होता. आणि म्हणजे त्यांच्या पासंगी राहायचं हो, त्यांच्या मागच ती मालक लोक मानायचे, देव लोक मानायचे, त्यांना जगवत होती म्हणून आम्हाला. म्हणजे आता जे शिकली पोरं ते आता ज्येष्ठ त्याच्या पायावर, आता कोण ग्रॅज्युएट झालं, कोण पदवीधर झालं, कोण डॉक्टर झालं, कोण वकील झालं.